आज सगळे शिवगाव इथं मला दिसतंय मित्रांनो. हर्षल म्हटलं की एक चांगला गोलंदाज, पंचक्रोशी मध्ये मी त्याला पाहिलं होतं. हाच तो गोलंदाज. पाहूया आज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सामोरं जाईल तो अभि मेहता. नॉन स्ट्राईकला देवेश. देवेश सुद्धा 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावण्याची ताकद ज्या खेळाडू मध्ये आहे तो नॉन स्ट्राईकला देवेश. स्ट्राईकला अभि मेहता. गोलंदाजीसाठी येतो हर्षल भोईर. पहला पावर प्ले P1 ज्याला म्हटलं जातं. तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज हर्षल भोईर अपने ओर की पहली गेंद P1 की गेंदबाजी करने के लिए तैयार. पहली गेंद के ऊपर प्रत्युत्तर लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर. 1 बाउंस चौकार. तो इसे चौवे की सहायता से अभी मेहतर ने अपना अकाउंट ओपन किया. अक्सर कहा जाता है दीपेश सर अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है. आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है. तो पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया अभी मेहतर ने अपने टीम के लिए बड़ा योगदान. इस बार देखिए नजाकत बड़ा स्ट्रोक. हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी. ओहो नसीब गांडू तो क्या करेगा पांडू. और हाथ में से छूट गया चेंडू. तो दोस्तों अक्सर कहा जाता है पकड़ो क्या जीतो मैच. और यहाँ पर क्या छूटा और बल्लेबाज को लाइफलाइन मिली और उसका आत्मविश्वास दुगुना होता है. जब कोई शिकार करने के लिए कोई जाता है शेर तो उसका आत्मविश्वास जरूर दुगुना होता है. और यहाँ पर लाइफलाइन के साथ 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन बिना कोई विकेट खोए पहला और प्रगति पर हमारे गुण लेखक दीपेश जी कुछ हमें बतलाते हुए. तो इस बार भूत गेंद, रेत गेंद जिसे कहा जाता है हर्षल भुईर गेंदबाजी करने के लिए तैयार. फिर से एक बार अपने ओर की तीसरी गेंद सामना करेंगे. एक चौबे की सहायता से खेलते हुए बल्लेबाज अभी मेहतर. इस बार वो स्वीप का फटका. दूधाई तलवार बनी तो आबाद नहीं तो बर्बाद. तो यहाँ पर आप बर्बाद जरूर ना हो चुके. यहाँ पर 1 रन जरूर मिलता हुआ. तो यहाँ पर इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हमारे दक्ष पंच अंपायर. तो यहाँ पर इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन. महेंद्र सिंह धोनी माही साक्षी भाभी का हीरो जिसे कहा जाता है उनका जर्सी नंबर 7 स्कोर बोर्ड पर आता हुआ. तो फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर हर्षल भोईर अपने ओर की चौथी गेंद सामना करेंगे. खतरनाक विस्फोटक बल्लेबाज देवेश उर्फ देवा. और इस बार फुल टॉस किस्म की गेंद आड़े बल्ले से खेल दिया. गेंद के नीचे नितेश मात्रे. अच्छी फील्ड, अच्छी थ्रो और 1 रन के साथ देवेश बल्लेबाज ने अपना अकाउंट ओपन करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन. रविंद्र जडेजा सर जर्सी नंबर 8. सीएस के तमाम खिलाड़ी आज क्रिकेट की प्रतियोगिता में दिखाई देते हुए. एक तरफ महेंद्र सिंह धोनी 7, दूसरी तरफ 8 रविंद्र सर जडेजा. फिर से एक बार हर्षल भोईर अपने बॉलिंग मार्ग पर एक चौबे की सहायता से खेलते हुए बल्लेबाज अभी मेहतर के लिए इस बार आड़े बल्ले से खेल दिया. गेंद 2 खिलाड़ियों के बीच में से दरार पर अच्छी फील्डिंग, अच्छी कोशिश वहां पर. तो यहां पर वॉलंटियर्स चौकार आता हुआ. यहाँ पर नन्हे मुन्ने वॉलंटियर्स है दोस्तों. किसी पर भी अन्याय नहीं होगा पर किसी ने भी यहाँ पर गोंगाट नहीं करना चाहिए क्योंकि यहाँ पर वॉलंटियर्स नन्हे मुन्ने वॉलंटियर्स उन्हें बताया कि ये चौका. और इसी चौके की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 12 अंक. 12 अंक आप सभी को याद होगा. युवराज सिंह 12 जिन्होंने 6 गेंदों में 6 छक्के लगाए थे और इंग्लैंड की रानी से शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे. युवराज सिंह का जर्सी नंबर 12 स्कोर बोर्ड पर. इस बार देखिए नजाकत बड़ा स्ट्रोक फ्लिक किया है मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार. तो इसे छक्के की सहायता से दीपेश जी कुछ हमें बतलाते हुए 18 अंक. अनुष्का भाभी के बाद विराट कोहली का जर्सी नंबर यहां पर आता हुआ. अनुष्का भाभी के हीरो विराट कोहली इनका जर्सी नंबर 18 स्कोर बोर्ड पर आता हुआ बिना कोई विकेट खोए 1 ओवर की समाप्ति के बाद. तो दीपेश जी अक्सर कहा जाता है लैला के शादी में लफड़ा हो गया. लैला की शादी में लफड़ा हो गया. अरे गेंदबाज इतना नाचा कि लगड़ा हो गया. यहाँ पर पहले षटक में जरूर पावर प्ले के P1 के षटक में 18 रन खर्च किए गेंदबाज हर्षल भोईर ने और अच्छा समाचार लिया अभी मेहतर और उनका साथ देते हुए देवेश सावंत ने. तो यहाँ पर 1 ओवर की समाप्ति के बाद जरूर 18 रन खर्च किए. अच्छी स्ट्रैटेजी यहाँ पर गेंदबाजी के लिए आते हुए. छोटा बम बड़ा धमाका, छोटा पैक बड़ा रिचार्ज. ऐसे गेंदबाज पीयूष कदमले
तो पीयूष गजमले देखना है आज इस प्रतियोगिता में कम आयु के गेंदबाज है, उन्हें गेंदबाजी का मौका मिला है। कप्तान ने जो भरोसा दिखाया, क्या उस भरोसे को जीतने में कामयाब होंगे पीयूष गजमले। तो स्ट्राइक पे बल्लेबाज देवेश सावंत, जो अच्छे अच्छे गेंदबाजों को चक्कर में डालता है, ऐसे बल्लेबाज देवेश। आज देखना, आज उनकी कसौटी है, आज उन्हें अपना जलवा दिखाना होगा। पर इस बार देखिए छोटे खेत के खिलाड़ी कम आयु में आयुष गजमले ने अपनी पहली गेंद बीट कराई, डॉट कराई। ये होता है दोस्तों आत्मविश्वास, और ये विश्वास उन्होंने अपने कप्तान से जीत लिया है। पहली गेंद डॉट कराने में सफल होते हुए बिंदी गेंद डॉट गेंद। स्कोर रुका हुआ 18 रन स्कोर बोर्ड पर। दूसरा और प्रगति पर P1 P2 स्टार्ट होता हुआ। P2 के बाद गेंदबाजी करेंगे पीयूष गजमले, जबकि स्ट्राइक पे देवेश सावंत। इस बार देवेश सावंत ने ठान लिया और खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर लॉफ्टेड षटकार, चौकार, वन बाउंस चौकार जाता हुआ। तो इस छवि की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 22 रन स्कोर बोर्ड पर। अच्छी शुरुआत यहां पर, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर चौवा जड़ा। बल्लेबाज देवेश सावंत ने अपने टीम के लिए एक बड़ी रणनीति यहां पर लगानी होगी, क्योंकि दोस्तों क्रिकेट गेम इज ग्लोरियस ऑफ अनसर्टेनिटीज। क्रिकेट एक शानदार खेल है, कभी भी रंग बदल सकता है। क्या पीयूष गजमले कम बैक करने में कामयाब होंगे, या फिर से एक बार उसी तरह का टीट फॉर टैट प्रत्युत्तर होगा बल्लेबाज देवेश सावंत का। और इस बार गेंद को खेल दिया आड़े बल्ले से, गेंद कॉर्नर रीजन, वन बाउंस बॉर्डर लाइन के पार, बैक टू बैक दूसरा चौकार। तो इस छवि की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 26 रन, जबकि दूसरा और प्रगति पर। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर चौवा, तीसरी गेंद पर चौवा जड़ा। बल्लेबाज देवेश सावंत ने अच्छी रणनीति यहां पर, अच्छी स्ट्रैटेजी, क्योंकि एक ओवर की समाप्ति के बाद 18 रन बनाए थे पहली बल्लेबाजी करते हुए गौली राजा गोलवाड़ी टीम ने। दूसरे ओवर में 3 गेंदों पर 8 रन प्रत्युत्तर यहां पर बल्लेबाज देवेश सावंत, जिन्होंने 2 गेंदों पर 2 चौवे जरूर जड़े। क्या चौथी गेंद पर चौवा लगाकर अपने हैट्रिक सादरीकरण करेंगे? क्या होगा इस मैच में, कौन होगा आज के दिन का विजेता? क्योंकि भाव की चषक 2022 पर्व पहले जनुमान क्रिकेट क्लब धुलवड़ की जानिब से आयोजित किया हुआ, जिसका फर्स्ट प्राइज 50,000 वो भव्य धलालता चषक, सेकंड प्राइज 25,000 वो भव्य धलालता चषक, और थर्ड प्राइज 15,000 वो भव्य जलालता चषक। उसी तरह से मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, इस तरह से किताब से नवाजा जाएगा। और एक भव्य सुसज्ज ऐसा मैदान इस प्रतियोगिता में लगाया है। और यहाँ पर दोस्तों जिन्होंने हमें सहकार्य किया है, मैन ऑफ द सीरीज के लिए साइकिल प्राप्त की है माननीय श्री प्रशांत रविशेख पाटिल, इनकी जानिब से मैन ऑफ द सीरीज के लिए साइकिल स्पॉन्सर किया है। उसी तरह से उत्कृष्ट गेंदबाज जिसे कहा जाता है, मराठी में गोलंदाज कहा जाता है, उसके लिए सम्माननीय किरण नथुराम कुते और किरण यशवंत जी कुते, इनकी जानिब से स्पोर्ट शूज और चषक प्राप्त किया है। और उसी तरह से उत्कृष्ट क्षेत्र रक्षक, दोस्तों 4 पहलू होते क्रिकेट में, जहां पर बल्लेबाज हो, गेंदबाज हो, और तीसरा होता है यष्टि रक्षक, और चौथा क्षेत्र रक्षक। तो चौथा क्षेत्र रक्षक के लिए किताब के लिए टी शर्ट स्पॉन्सर किया है सम्माननीय निखिल जी तरेसर, और चषक उनका भी मैं इस प्रतियोगिता के द्वारा आभार व्यक्त करना चाहूंगा। उसी तरह से बेस्ट बैट्समैन, उत्कृष्ट फलंदाज का किताब, बैट और चषक सम्माननीय भावेश बबन कुते और समाधान जी बार में इनकी जानिब से दिया गया है। और उसी तरह से मैन ऑफ द मैच का चषक जितेश सुधाकर कुते, इनकी जानिब से हर 2 मैच के लिए मैन ऑफ द मैच का चषक दिया जाता है। और सुत्सर किंग के लिए चषक सूर्यकांत मोरू कुते, इनकी जानिब से दिया गया। तमाम देनदारों का मैं फिर से एक बार आभार व्यक्त करता हूं। और इस बार देखिए डीप एक्स्ट्रा कवर रीजन में खेलने का प्रयास, गेंद शॉट मिड ऑफ की दिशा में ट्रैवल होती हुई 1 रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट खोए दूसरा और प्रगति पर। और उसी तरह से मित्रों 3 दिन जो पानी लगता है, जल ही तो जीवन है, ये वो दिया है हमारे सम्माननीय तेजस दशरथ कुते, इनकी जानिब से उनका भी मैं आभार व्यक्त करना चाहूंगा। सलग 3 दिन इस प्रतियोगिता के लिए पानी की व्यवस्था की है सम्माननीय तेजस दशरथ कुते, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूं। फिर से एक बार पीयूष गजमले,
इस बार पीयूष गदमले की ओर पिच किस्म की गेंद उसे आड़े बल्ले से खेल दिया, दो खिलाड़ियों के बीच में से दरार पर फील्डर, अच्छी फील्ड। तब तक दोनों बल्लेबाजों ने दूर आसानी से मुकम्मल किए, दोनों की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन, दूसरा ओवर प्रगति पर। 5 गेंदें हो चुकी है, अभी भी इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। 29 रन स्कोर बोर्ड पर। पहली ओवर में 18 रन खर्च किए थे, इस बार देखना है अभी भी हमारे गेंदबाज 11 रन खर्च कर जरूर कर चुके हैं। हमारे गुणलेखक दीपेश जी कुते हमें बतलाते हुए इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी, सामना करेंगे बल्लेबाज अभी मेहतर। इस बार अभी मेहतर के स्लॉट में नजाकत बड़ा स्ट्रोक, फिर से एक बार लॉफ्टेड षटकार, दर्शक दीर्घावे। और इस आखिरी गेंद पर बैक टू बैक छक्का लगाया था बल्लेबाज अभी मेहतर ने, और इस छक्के की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन। दूर की समाप्ति के बाद तो यहाँ पर ड्रिंक्स ब्रेक होता हुआ दूर की समाप्ति के बाद पहले ओवर में 18, दूसरे ओवर में 17 रन खर्च किए गेंदबाज पीयूष गदमले ने। तो दूर की समाप्ति के बाद स्कोर जहां पहुंचा है 35 रन। कुते भाव की चषक 2022 आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का सहर्ष स्वागत करता हूं। दोस्तों, मैं अक्सर कहता हूं चाय में शक्कर नहीं, निखिल सर, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा। तमाम दर्शकों का कुते भाव की चषक 2022 इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत करता हूं। ली चलता हूं इस शानदार मैदान पर जय हनुमान क्रिकेट क्लब धुलवड़ की जानिब से आयोजित किया हुआ कुते भाव की चषक 2022 पर वो पहले इस प्रतियोगिता में तो दौर की समाप्ति के बाद हमारे गुणलेखक दीपेश जी कुते हमें बतलाते हुए स्कोर जा पहुंचा है 35 रन। 17.50 के अवसर से बल्लेबाजी करते हुए आर के गौलवाड़ी आज इस प्रतियोगिता में जरूर शिरकत फरमाई। उनके सामने बैरेश्वर भिकू शिवू, ये टीम आज टॉस जीतकर फील्डिंग का मुजाफा लिया है। तो क्या टारगेट रहेगा, क्योंकि पहले टॉस जीता था बैरेश्वर शिव टीम ने और फील्डिंग का मुजाफा लिया और 50 रनों के बीच यहां पर रोकने का प्रयास था। पर यहां पर निर्धारित 12 गेंदों में आर के गौलवाड़ी ने निर्धारित 35 रन बनाए। तो यहाँ पर एक गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज शैलेश म्हात्रे, एक सीनियर गेंदबाज गेंदबाजी करेंगे निजी पहला टीम की ओर से। तीसरा ओवर लेकर आते हुए शैलेश म्हात्रे सामना करेंगे देवेश सावंत, दो चौवों की सहायता से खेलते हुए अभी भी क्रीज पर मौजूद। दोस्तों, ये ऐसे बल्लेबाज है जब ये लय में आते तो अच्छे अच्छे गेंदबाजों को चक्कर में डालते। क्या शैलेश म्हात्रे आज अपने हुनर, आज अपने प्लेटफॉर्म के ऊपर गेंदबाजी करेंगे और किस तरह से गेंदबाजी करेंगे, क्योंकि आज उनके पास स्ट्रैटेजी, आज अपनी कसौटी इस प्रतियोगिता में सिद्ध करनी होगी, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं ये मौका मिला है कुत्ते भाव की चषक 2022 में पहले स्पेल में गेंदबाजी करते हुए। तो शैलेश म्हात्रे अपने ओर की पहली गेंद, 2 पावर प्ले का षटक जरूर समाप्त हो चुका है। दोस्तों, स्ट्राइक पे देवेश सावंत, एक हार्ड हिटर बल्लेबाज, अगर इनके स्लॉट में गेंद आते तो यकीनन वो पार्किंग प्लॉट में भेजते। पर शैलेश म्हात्रे भी एक कंजूस गेंदबाज, लोबड़ी के दिमाग का गेंदबाज कहा जाता है। आज उन्हें इस गेंदबाजी की मौका मिला है। पर इस बार देखिए देवेश सावंत ने आओ देखा ना था, सीधा खेल दिया मिड विकेट बॉर्डर लाइन के पार। ये सिंगर है दोस्तों अर्पण कुते, जिन्होंने भाव की चषक के लिए एक अपना आवाज, मीठा आवाज यहाँ पर सुनाया। फिर से एक बार छक्का कर आगाज लगाते हुए इस बार देखिए अच्छी गेंद, कमबैक किया है गेंदबाज शैलेश म्हात्रे ने। एक तुम्हारी तो एक हमारी, यहाँ पर पहली गेंद छक्का, दूसरी गेंद बीट कराने में कामयाब होते हुए स्कोर रुका हुआ 41 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट खोए। पहले मैच में आपने देखा होगा जिस तरह से प्रसाद म्हात्रे और प्रफुल्ल पाटिल की साझेदारी बनी थी, उसी तरह से यहाँ पर आर के गौलवाड़ी की जानिब से दिखाई देती भी। पर इस बार अच्छी कमबैक किया है शैलेश म्हात्रे ने। पहली गेंद पर छक्का जड़ा, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद डॉट कराने में सफल होते हुए गेंदबाज शैलेश म्हात्रे। स्कोर रुका हुआ 41 रन बिना कोई विकेट खोए। तीसरा ओवर प्रगति पर 5 ओवर का होने वाला मुकाबला इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर।
इस बार फिर से एक बार मिस्ट्रो गेंद सिली मिडॉन के दिशा में, गेंद के नीचे नितेश मात्रे जब तक फील्ड करते हैं, थ्रो करते हैं, तब तक एक रन आसानी से मुकम्मल। इस एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन बिना कोई विकेट खोए। तीसरा ओवर प्रगति पर, तीसरे ओवर की 5वीं गेंद डालने के लिए तैयार रहेंगे गेंदबाज शैलेश मात्रे। अभी आए हुए दर्शकों की जानकारी कहना चाहूंगा, चालू मुकाबला आर के गौलवाड़ी विपक्ष भैरेश्वर शिवू, ये दोनों टीम के दरमियान होता हुआ इस बार फुल टॉस गेंद मिस्ट्रो गेंद हवा में, गेंद के नीचे नितेश, ओहो नसीब गांडू तो क्या करेगा पांडू, और हाथ में से छूट गया चेंडू। ये दूसरी लाइफलाइन यहां पर बल्लेबाज अभी मेहतर को प्राप्त होता हुआ। इस दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट खोए। दोस्तों अक्सर कहा जाता है पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश। पर सत्यानाश किसका होगा ये तो आने वाला वक्त समय ही बताएगा। पर इस बार डंडी गुल, क्योंकि रिवर्स स्वीप का फटका मंजे। यहां पर दूधाई तलवार बनी तो आबाद, नहीं तो बर्बाद, और दूधाई तलवार में असफल हो गए बल्लेबाज अभी मेहतर, और पहली विकेट का पतन, पहला झटका लगता हुआ आर के गौलवाड़ी टीम को। यहां पर 9 गेंदों का सामना किया और 27 रनों की पारी खेली बल्लेबाज अभी मेहतर। नए बल्लेबाज बूम बूम माटा जिसे कहा जाता है, वो बल्लेबाज ओमकार मेहतर। जिस तरह से अलीबाग में पंकज यादव को बूम बूम कहा जाता है, उसी तरह से रोहा तहसील में ओमकार मेहतर को बूम बूम कहा जाता है। क्या आज उनकी बूम बूम गिरी इस प्रतियोगिता में अपना जलवा दिखाएगी? स्कोर जा पहुंचा है 44 रन 44। 3 ओवर की समाप्ति के बाद, 3 ओवर की समाप्ति के बाद 44 रन जरूर प्राप्त किए बल्लेबाजी करने वाली टीम आर के गौलवाड़ी ने। तो गेंदबाजी के लिए आते हुए निजी पहला टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अंकित भोई। अंकित भोई के ऊपर भरोसा दिखाया। 3 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 44 रन, 1 छक्का 2 चौकों की सहायता से खेलते हुए बल्लेबाज देवेश सावंत। 9 स्ट्राइक पे ओमकार मेहतर। अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है दोस्तों। कुत्ते भाव की चषक 2022 की घणाघाती शुरुआत अच्छा यहां पर आयोजन किया है दोस्तों। कुत्ते भाव की चषक 2022 जय हनुमान क्रिकेट क्लब धुलवर की जानिब से। तो फिर से एक बार अंकित भोईर गेंदबाजी करने के लिए तैयार। थोड़ा सा फील्डिंग का मुआयना करते हुए, फील्डिंग को डटोलते हुए, चेक करते हुए कि किस तरह की व्यूह रचना यहाँ पर लगाई गई और किसी तरह से गेंदबाजी की जाए। तो अपने ओर की पहली गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे देवेश सावंत। आहा, इस बार गति में परिवर्तन, स्लो वन डिलीवरी ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, पहले ही मन को पढ़ लिया था, गति में परिवर्तन करते हुए डॉट गेंद कराने में कामयाब। देवेश सावंत जैसे बल्लेबाज को शांत रखा है गेंदबाज अंकित भोईर ने। स्कोर रुका हुआ 44 रन, 1 विकेट के नुकसान पर, जबकि चौथा ओवर प्रगति पर। गेंदबाजी मारकर फिर से एक बार अंकित अपने ओर की दूसरी गेंद सामना करेंगे सलामी वीर बल्लेबाज देवेश सावंत। इस बार देवेश सावंत ने सफल होकर खेल दिया है, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, गेंद बहुत बाउंस, चौकार, डीजे को मौका। ऐसा से स्कोर छलांग लगाता हुआ 48 रन स्कोर बोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर अंकित भोईर अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे बल्लेबाज सलामी वीर बल्लेबाज देवेश सावंत। और इस बार देखिए डीप एक्स्ट्रा कवर रीजन, लॉन्ग ऑफ रीजन, 1 बाउंस, चौकार।
तो यहाँ पर केले वाली नहीं जरूर, लेकिन चौवा लगाने वाला बल्लेबाज जरूर मैदान पर नमूद है। वो बल्लेबाज देवेश सावंत जिन्होंने चौवा लगाकर टीम का स्कोर खड़ा किया है। 52 ऑन द बोर्ड। लाजवाब बल्लेबाजी सलामी वीर बल्लेबाज देवेश सावंत बैक टू बैक 2 चौवे जरूर जड़े। अंकित भुईर के ऊपर प्रहार किया है। इस बार अच्छी गेंद, गति में परिवर्तन, रनआउट का खतरा हो सकता था। डेंजर जोन में थे ओमकार। बूम बूम माटिया पर आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए एक रन आसानी से मुकम्मल किया। इस एक रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन। 53 ऑन द बूट। लॉस ऑफ 1 विकेट नाउ। फोर्थ ओवर प्रोग्रेस। चौथा ओवर प्रगति पर 4 गेंदें हो चुकी है अभी भी इस इनिंग की। 8 गेंदें आना बाकी। इस ओवर की 2 गेंदें स्ट्राइक पे। बूम बूम माटिया। ओमकार मेहतर। इस बार ऑफ स्टंप के बाहर दक्ष पंचाम पर हमारे तरफ उड़ते और दोपहर के वक्त एक्सरसाइज करते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में भी इजाफा। स्कोर आगे बढ़ता हुआ 54 रन। 54 ऑन द बोर्ड। लॉस ऑफ 1 विकेट। अभी भी इस इनिंग की 8 गेंदें आना बाकी। इस ओवर की 2। क्या 5वीं गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाएंगे बल्लेबाज ओमकार मेहतर या उन्हें शांत रखेंगे गेंदबाज अंकित भोईर? और इस बार देखिए गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम। गेंद के नीचे नितेश मात्रे। 2 गंज भांडन, तीसरे का लाभ। और यहाँ पर बल्लेबाज ओमकार मेहतर को मिलती हुई ये लाइफ लाइन। दोस्तों क्रिकेट में कम्युनिकेशन कॉल बहुत ही जरूरी होता है। और यहाँ पर 2 खिलाड़ियों के बीच में दरार, तू गे मी गे, और दोनों खिलाड़ियों के बीच में से दरार और लाइफ लाइन यहाँ पर ओमकार मेहतर को स्कोर जा पहुंचा है। हमारे गुण लेखक दीपेश खुतेजे में बतलाते हुए 56 रन। 56। अभी भी इस ओवर के आखिरी 1 गेंद आना बाकी। और इस बार फिर से एक बार मौका। क्या कैच होगा? फिर से एक बार नसीब गांडू तो क्या करेगा पांडू। और फायदा मिला फिर से एक बार टीम आर के गौलवाड़ी को। डीजे को मौका। पूर्वी मी पुढच्या सामन्यासाठी आमंत्रित करेन जय भवानी कुईरे विपक्ष जय भवानी कुईरे टीम के कप्तान। उसी तरह से योग 11 उरन टीम के कप्तान से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में तशरीफ लाए, टॉस बॉक्स में तशरीफ लाए। आज के दिन का पहली फेरी का आखिरी मुकाबला दोस्तों जय भवानी कुईरे विपक्ष योग 11 उरन। दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में है। तो दोस्तों 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 1 विकेट के नुकसान पर। 60 रन स्कोर बोर्ड पर। आखिरी ओवर डेथ ओवर स्पेशलिस्ट हनामारी का षटक। निजी दूसरा टीम की ओर से 5वां ओवर लेकर आते हुए गेंदबाज शैलेश म्हात्रे। तो शैलेश म्हात्रे डेथ ओवर स्पेशलिस्ट में किस तरह की गेंदबाजी करेंगे? स्ट्राइक पे बल्लेबाज सलामी वीर बल्लेबाज जिन्होंने 4 चौवे 1 छक्के की सहायता से अभी भी क्रीज पर मौजूद। वही बल्लेबाज देवेश सावंत इस बार सफल होकर खेल दिया, पर इस बार देवेश सावंत की पारी का अंत होता हुआ डीजे को मौका। चौवा जड़ा था, उसके बाद बल्लेबाज देवेश सावंत को वापसी का रास्ता दिखलाया। नए गेंदबाज शैलेश म्हात्रे ने पहली गेंद पर विकेट का पतन किया है। नए बल्लेबाज प्रजेश वरणकर। दोन्ही संघाच्या कर्णाला विनंती असेल हॅलो हॅलो मी यशवंतजी कुते साहेब यांना विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्या फेरीमध्ये शेवटचा आणि अंतिम सामन्यात आपण टच करणार आहोत। योगेश 11 उरण आणि जय भवानी
योग योग 11 उरण आणि जय भवानी कुयरे त्यासाठी घ्यायचे सर 5 ओव्हरची मॅच असेल 2 पॉवर प्लेचे षटक असणार आहे दोन्ही संघांना शुभेच्छा योग 11 उरण संघाचा कॉल असेल हेड इज द कॉल आणि हेड्स आपण पाहतो टॉस जिंकलेला आहे उरण संघाने सर्वप्रथम आपण काय घेणार बॉलिंग तर या स्पर्धेचं आपण पाहतो चांगला नियोजन केलं आहे आणि खऱ्या अर्थाने भावकी चषक गावकी आणि भावकीमध्ये खूप सारं अंतर आहे आणि कुठेतरी आपण पाहतो भावकी यांनी जपलेली आहे आणि आपल्या भावकीचा कुठेतरी नावलौकिक करायचं या माध्यमाची स्पर्धा आहे तर तुम्ही सर्वप्रथम फिल्डिंग घेतलेली आहे काय रणनीती असेल तुमची किती धावांपर्यंत तुम्ही कुहिरे संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल 5 ओव्हरची मॅच आहे आणि समोर टीम सुद्धा छान आहे आणि ग्राउंड जर बघायला गेलो खेळपट्टी बॅटिंगला आणि चेसिंगला सुद्धा अनुकूल आहे 50-55 पर्यंत आम्ही रिस्ट्रिक्ट करायचा प्रयत्न करू असे कोणते गोलंदाज आहेत ते मात्र इथे चालतील अशी अपेक्षा असेल तुम्हाला आमचे मेन बॉलर्स अवेलेबल नाहीत मुलांची एक्झाम आहे त्याच्यामुळे सगळी मुलं 23चे आहेत अंडर 23चे मी सोडून अंडर 23चे पोरं आहेत सो नवीन आहेत 1-2 प्लेयर्स आहेत तसे खेळलेले बाकी बघू गेम आहे नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि खऱ्या अर्थाने आपण टॉस हारलेला आहोत इथे मात्र तुम्ही टॉस जिंकला असेल सर्वप्रथम काय घेतला असतात आम्ही टॉस जिंकला असता तर आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं परंतु ठीक आहे ग्राउंड ही पिच आम्ही आता रेग्युलर खेळतो इथे त्यामुळे प्रथम फलंदाजी असली तरी हरकत नाही आम्ही चांगला धावा करायचा प्रयत्न करू म्हणजे तुमचा होम ग्राउंड आहे सर्वप्रथम तुम्हाला 5 ओव्हरची मॅच आहे आणि खऱ्या त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जे महत्त्वाचे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे नाहीये आणि असल्यामुळे परीक्षा असल्यामुळे तर किती टार्गेट तुम्ही सेट कराल ते मात्र तुम्ही तुमचे गोलंदाज ते रोखू शकतील या स्पर्धेमध्ये 60च्या वरती धावा करायचा आम्ही प्रयत्न करू आमच्याकडे चांगले फलंदाज आहेत आज बरीचशी पोरं आमची बाहेर होती ती आज अवेलेबल आहेत 60 पर्यंत धावा करायचा प्रयत्न करू आम्ही कोणावर जास्त विश्वास असेल तो मात्र इथे चालला तर मात्र धावा बनल्या जातील अजय आमचा आहे गोळे शानू आहे मी स्वतः आहे भाऊ आहे आमचा चांगले फलंदाज आहेत आमचे तसे बेस्ट ऑफ लक तुम्हाला नक्की तर तुम्ही जो स्वप्न पाहिलेलं तर नक्कीच पूर्ण होईल दोन्ही संघांनी स्वप्न पाहिलं आहे भावकी चषक मध्ये पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे खूप सारा संघर्ष करावा लागेल तरच तुम्ही या भावकीच्या स्पर्धेमध्ये पुढे जाल पुन्हा एकदा भाईजान धन्यवाद उमेश जी तो स्कोर जा पहुंचा है 63 रन स्कोर बोर्ड पर इस ओवर के भी 2 गेंद आना बाकी शैलेश मात्रे लाजवाब गेंदबाजी करे स्ट्राइक पे बूम बूम माटिया आज ओमकार को अपनी दमखम दिखानी होगी इस लॉग ओवर में और इस बार आने वाले से खेल दिया गेंद मिड ऑन के दिशा में ट्रैवल होती हुई गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते हैं थ्रो करते हैं तब तक एक ही रन पर संतुष्ट इस एक रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 64 रन स्कोर बोर्ड पर इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद आना बाकी लाजवाब गेंदबाजी मैं तो कहूंगा सराहना करनी होगी गेंदबाज शैलेश मात्रे की जिन्होंने इस मैच में पावर प्ले स्लॉग ओवर में हाणामारी के षटक में काफी कंजूसी गेंदबाजी की 5 गेंदों में मात्र 4 रन खर्च किए और इस बार फुल टॉस गेंद उसे खेल दिया है थर्ड मैन रीजन में गेंद के नीचे खिलाड़ी आज क्या हुआ है हर एक खिलाड़ी कैच छोड़ रहा है तो छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश पर किसका होगा ये तो आने वाला वक्त और समय ही बताएगा तब तक 2 रन आसानी से मुकम्मल तीसरी रन के प्रयास में यहाँ पर आउट होते हुए
धन्यवाद भाईजान. आईला सर्व प्रेक्षकांचं आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं. जे हनुमान क्रिकेट क्लब दुलवड आयोजित कुते भावकी चषक 2022 या स्पर्धेचा आपण पाहिले तर पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिले तर हा तिसरा सामना भैरेश्वर शिव विपक्ष आरके गोलवाडी. आरके गोलवाडी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 4 गडी बाद 66 धावा ते मात्र इथे बनवले आहेत आणि 67 धावांचा एक पाठलाग मात्र आता करावा लागेल तो भैरेश्वर शिव या संघाला. 30 चेंडू आणि 67 धावा. आव्हान तर आपण पाहिजे तर मोठा नाहीये, परंतु आपण पाहते आरके गोल्ड या संघात चांगले गोलंदाज आहेत, तेवढी चांगली मात्र इथे फलंदाजी करावी लागेल ती भैरेश्वर शिव या संघाला. याच्यानंतर आपण सामना पाहणार आहोत तो शेवटचा अंतिम सामना असेल. जय भवानी कुहिरे विपक्ष योग 11 उरण या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना असेल. 67 धावांचा मात्र पाठलाग इथे करायचा आहे आणि 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत तर शुभम आणि शैलेश म्हात्रे आणि शुभम मोकल ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिथे 66 धावांचं लक्ष मात्र ठेवलं गेलंय. 67 कारण 66 धावा इथे बनत आणि 67 धावांचं मात्र आव्हान इथे ठेवलं गेलंय. रोहा विभागामधील आपण पाहते आरके गोलवाडी संघ ज्याने आपण पाहते रोहामध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. ज्या संघाने आपण पाहते मग 1 लाखाची स्पर्धा असेल, 50,000ची स्पर्धा असेल, 70,000ची स्पर्धा असेल, मात्र मैदान त्यांनी जरूर गाजवले. परंतु आज एअरलाइन्सचा मैदान आणि आपण पाहते एक हरा आणि भरलेला मैदान आपण पाहते आपल्या समोर एक आकर्षक मैदान आणि त्या मैदानामध्ये हरो या जिंको, परंतु या मैदानाचा नक्कीच चांगला उपयोग मात्र केला जाईल दोन्ही संघांकडून. यात मात्र कोणती शंका नाही आहे. कोणी जिंको कोणी हारो, फक्त प्रेक्षकांचं म्हणणं आहे की मॅच मध्ये रंगतदार पाहायला मिळाले पाहिजे, मॅच शेवटपर्यंत रंगली पाहिजे. हेच मात्र हेतू असतो तो प्रेक्षक वर्गाचा आणि हेच मात्र हेतू आहे ते कुते भावकी चषक संघाचा. गोलंदाज येतोय सणी, गोलंदाज सणी मात्र येतोय. पहिलं पॉवर प्ले शतक कारण 2 पॉवर प्ले शतक असणार आहेत. 67 धावांचे लक्ष ठेवलं गेले आणि आपण पाहतो स्ट्राईकला असेल तो फलंदाज शुभम मोकलना, स्ट्राईकला असेल स्ट्राईकला शैलेश असेल. मॅच इज ऑन. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते सनी आरके गोलवाडी या संघाकडून. 30 चेंडू आणि 67 धावांचं आव्हान आहे आणि मात्र तो आव्हान पिल्ला जाणार का हे सुद्धा पाहणार आहोत. तर विनंती असेल त्याला मॅच चालू करून घ्या आणि 25 मिनिटांमध्ये मॅच संपली पाहिजे. आरके गोल्ड या संघाला विनंती असेल 5 मिनिटांमध्ये आपलं पहिलं शतक समाप्त, 5 मिनिटांमध्ये पहिलं शतक समाप्त गेला पाहिजे. पहिला चेंडू आणि आडव्या बॅटने खेचलाय आणि मात्र सरळ दाखवला. अरे हो, मात्र इथे आपण पहा क्षेत्ररक्षण असं वाटलं चांगलं होतं, परंतु आमचे तिथे सेमसे सांगतील की या मात्र 6 धावा. प्रयत्न चांगलं होतं परंतु 6 धावा. त्यानंतर थोडंसं कुठेतरी शुभमला माहिती आहे आपल्याला इथे जीवनदान मिळालंय आणि मात्र 1 धाव घेतली. ही खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जो चांगला खेळू त्याची ही आपण पाहतोय 6 धावा आले, त्यानंतर 1 धाव घेतली, नॉन स्ट्राईकला आला आणि मात्र आता मात्र नॉन स्ट्राईकला होतो तो मात्र स्ट्राईकवर जाईल. तो मात्र आपण पाहतोय तर शैलेशला मात्र आता स्ट्राईकवर असेल. 67 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 7 धावा घेतलेल्या आहेत. विचारपूर्वक मात्र इथे 67 धावांचा पाठलाग करावा लागेल कारण भैरेश्वर शिव संघाला सुद्धा माहिती आहे चांगले गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे खराब चेंडूला सन्मान द्या. खराब चेंडूला मात्र सीमा पार पडून चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागेल. इथे मात्र डॉट चेंडू असेल, एक डॉट चेंडू हा खूप महत्वाचा असेल. 3 चेंडू झाले आतापर्यंत. आपण धावेचा आलेख जर पाहिला तर मात्र इथे 7 धावा इथे झालेल्या आहेत कारण 30 चेंडू आणि 67 धावांचं एक मोठं आव्हान जरूर आहे, परंतु ते फोडण्याचं काम मात्र केलं जाणार का हे सुद्धा पाहावं लागेल शिवसंघाकडून. 30 चेंडू मात्र इथे फेकली जाणार आहेत. खेळपट्टी आपण पाहते नक्कीच गोलंदाजासाठी सुद्धा अनुकूल ठरते, तर कधी फलंदाजीसाठी सुद्धा अनुकूल ठरलेली आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा खुला टाका चेंडू होता, आपण पाहते चेंडू जाईल ऑन साईडला आणि इथे मात्र डायरेक्ट हिट. काम तमाम झाला असता परंतु 1 धाव मात्र इथे मिळेल. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र 8 धावा.
अजून सुद्धा आपण पाहतो 26 चेंडू शिल्लक आहेत, 59 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. सुरुवात मात्र चांगली केली होती अर्थातच शुभम याने, कारण पहिल्या चेंडू षटकार तिथे मला वाटतं थोडीशी हलकी संधी होती भाईजान, परंतु प्रयत्न जरूर केला होता, परंतु कुठेतरी बॅलन्स मात्र गेला आणि त्याच्यामुळे 6 धावा सुद्धा गेल्या त्या आरके गोलवाडी संघाकडून. परंतु नक्कीच आरके गोल संघाच्या दृष्टिकोनात आपण पाहिलं तर शुभम याच्यावर मात्र नक्कीच त्यांचा टार्गेट असेल जाल्यामध्ये पोहोचवण्याचं. या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावा आतापर्यंत झालेत बिनबाद फलंदाजी करत असताना. ओहो पुन्हा एकदा खोटा काय चेंडू होता, चेंडू आपण पाहते तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, डॉट चेंडू जाईल आणि इथे मात्र आपण पहा कमबॅक मात्र केला जाते तो आरके गोल संघाचा गोलंदाज सनी याने आपण पाहतो बरेचसे मैदान गाजवलेले आहेत. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर असं फलंदाजाच्या मनामध्ये असतो की ओव्हर मोठी करायची असते, म्हणजे कमीत कमी 15 ते 20 धावांची ओव्हर करायची असते, परंतु इथे सनीने पहा मागच्या नंतर आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात, तब्बल 5 चेंडूमध्ये त्याने 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमध्ये, पॉवर प्लेचं शतक आहे, फायदा तर मात्र घ्यावा लागेल तो फलंदाजी करत असताना भैरेश्वर शिव सांगाला, कारण सुरुवात जर चांगली झाली तर शेवट सुद्धा गोड असेल. जो शेवट आपण पाहतोय आरके गोलडे संघाने केला होता, शेवटचा चेंडू असेल सनी याचा. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटिंग घ्यायचा प्रयत्न होता, चेंडू आपण पाहतोय तर स्कोअर मध्ये जाईल, 1 धाव मात्र मिळेल. 1 या धावसंख्येने आपण पाहतोय संघाच्या धावसंख्येला आकार दिला जाईल. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर आमचे स्कोरर दीपेश कुत्यामध्ये धावा झाले, त्या मात्र इथे 9 धावा इथे झालेले आहेत. 24 चेंडू आणि 58 धावांची अजून सुद्धा गरज आहे. सरासरीचा आपण विचार केला तर मात्र 14.5 ची सरासरी आहे, भाईजन अजून सुद्धा लागावी लागेल, म्हणजे पर ओव्हर मध्ये तुम्हाला 2 मोठे फटके शोधावं लागणार, मध्ये चौकार असेल किंवा षटकार असेल ते मात्र तुम्हाला शोधावा लागेल, कारण 67 धावांचा जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केला जाईल, गोलंदाज येईल तो मात्र सौजन्य मात्र येतोय, ज्याने आपण पाहते तर गेल्या 15 दिवसापूर्वी एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपल्या नावावर पुरस्कार होता, ज्याने तब्बल आपल्या संघासाठी 10 विकेट घेतल्या होत्या. आणि ती स्पर्धा सुद्धा आपण पाहते पाहिजे 51 हरची स्पर्धा होती किल्ल्याच्या ग्राउंड मध्ये, आणि तिथे मात्र 10 विकेट याच्या नावावर होत्या. परंतु आता स्पर्धा वेगळी आहे, कारण भावकी चषक 2022 आणि तिथे मात्र तुम्हाला चमकावं लागेल, त्यासाठी तुम्हाला चांगली दमदम कामगिरी सुद्धा करावी लागेल, आणि ते मात्र सौजन्य करणार का. खेळपट्टी आपण पाहते नक्कीच चांगली अनुकूल आहे, फलंदाजासाठी सुद्धा आहे आणि गोलंदाजसाठी सुद्धा आहे. खेळपट्टी मात्र कोणालाही नाराज करणार नाही, मात्र तुम्हाला इथे थोडीशी मेहनत करावी लागेल, यात मात्र कोणतीही शंका नाही, मग तो गोलंदाज असेल किंवा फलंदाज असेल. 24 चेंडू आणि 58 धावांची मात्र गरज आहे. सौजन्य येतोय पॉवर प्लेचं दुसरे षटक घेऊन आरके गोलवाडी या संघाकडून. शुभम मात्र आपण पाहतो 1 षटके सॅनी केले, आतापर्यंत 8 या धावसंख्येवर केले, आणि शैलेश मात्र 1 या धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला आहे. इथे मात्र आता एकाला तरी जोखीम घ्यावी लागेल, जोखीम तर मात्र घेतली तरच या धावा होऊ शकतात, आणि ती जोखीम मात्र शुभम घेणार ती शैलेश घेणार, घ्यावी ते लागेल एकाला कोणाला तरी. सौजन्य चला मॅच जरा फास्ट घ्यायची आरके गोलवाडी संघ, कारण आपण 5-5 ओव्हरच्या मॅच खेळवायचे, 3 वाजून गेलेले आहेत, 4 वाजायला आलेले, आणि इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारतो, परंतु बॅटची एज लागेल, चेंडू जाईल फर्स्ट स्लिप मध्ये, 1 मात्र इथे मिळेल. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावसंख्या आमची स्कोर संख्येची मात्र इथे धावा झाले त्या मात्र 10 म्हणजे दुहेरी अंकीमध्ये आपण पाहतो धावा इथे आलेल्या आहे. अजून सुद्धा आपण पाहतो 57 धावांची गरज आहे. 23 चेंडू अजून शिल्लक आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये समीकरण खूप महत्वाचं आहे. एक चेंडू मध्ये इथे समीकरण केला जाणार आहे. शैलेशला सुद्धा इथं साथ द्यावी लागेल शुभम याला, कारण गड जर जिंकायचा असेल तर दोघांना मेहनत करावी लागेल, दोघांना जोखीम घ्यावी लागेल. सौजन्य पुन्हा एकदा पाहते सज्ज होते, 10-15 पाऊंडचा रनअप घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने आपण पाहतोय इथे गोलंदाजी केली जाईल. शैलेशला पाहायचा या पॉवर प्ले मध्ये अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत, आणि या 5 चेंडू मध्ये कमीत कमी 10 ते 15 धावांची गरज असेल. आरके गोलवाडी संघ यांना विनंती असेल मित्रांनो, थोडस वेळेचं बंधन असेल, 4 वाजा आलेले आहेत, अजून सुद्धा 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो फुलटा चेंडू होता, नक्कीच चेंडू ऑन साइडला जाईल, आणि इथे मात्र पाहते चांगली फिल्डिंग अनिरुद्ध आहे, आणि त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या जाणार का. लक्षाची पण की नक्कीच या 2 धावा मिळतील शुभमला, 2 धावा मिळतील संघाला. धावसंख्या मात्र इथे 2 निवाडे, धावसंख्या होती ती मात्र 12 धावा. धावसंख्या ती 12. इथे आपण पाहिले तर जेव्हा फिल्डिंग करतो आता संघ भैश्वर शिवसंघ यांनी थोड्याशा चुका केल्या पाहिजे फिल्डिंग करत असताना. जवळजवळ मला वाटतं 20 ते 22 धावा त्यांनी अशाच मोफत मध्ये दिलेल्या आहेत या बाबकी चषकामध्ये समोरच्या संघाला, आणि त्या धावा कुठेतरी त्यांना अडथळा ठरणार का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण स्पर्धेमध्ये एक धाव खूप महत्वाची असते. इथे तर 22 ते 23 धावा सहजपणे दिलेल्या आहेत. आलेल्या कॅच आपण पाहते पकडल्या गेल्या नाही त्याच्यामुळे, आणि इथे मात्र खराब फिल्डिंग, ज्या चुक्या झाल्या होत्या त्या चुक्या मात्र आता आरके गोलवाडी संघाकडून सुद्धा पाहायला मिळतील. 2 धावा मिळतील शैलेशला, 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 14 धावा.
दुसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहते सौजन्याला सुद्धा माहिती आहे टप्पा जर चुकला तर नक्कीच फलंदाज मात्र कोणतीही चुकी करणार नाही. धावसंख्येचा आपण विचार केला तर 14 धावा, 3 चेंडू शिल्लक आहे आणि मला वाटतं 3 चेंडू झाल्यानंतर पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. 21 चेंडू शिल्लक आहे, 53 धावांची अनुसार गरज आहे. ओहो पुन्हा एकदा देखना स्ट्रोक फटका फर्स्ट चेंडू हवेत अनुरुद्धच्या आपण हवं सुरक्षित हातामध्ये झेल असेल. धक्का क्रमांक पहिला बसेल तो शिव सांगाला आणि डीजेला संधी. त्यांच्या आतमध्ये जाईल. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर मात्र हॅट्रिकच्या उंबट राहतो सौजन्य. मी म्हटलं होतं नक्की ज्याने 10 विकेट घेतल्या होत्या आणि त्यासाठी खेळपट्टी अनुकूल ठरणार काही सुद्धा पाहावं लागेल. हॅट्रिकच्या उंबटवर हा गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजाचं एक स्वप्न असतं आपल्या कारकिर्दीमध्ये एखादी विकेटची हॅट्रिक व्हावी. जो स्वप्न असतं षटकारी हॅट्रिक व्हावी तोच मात्र स्वप्न आता सौजन्य सुद्धा असेल. हॅट्रिक चेंडू आहे आणि हॅट्रिक साजरी केली त्यानंतर फास्ट घ्यायची विनंती असेल आर के गोरडी संघ. अभि 4 वाजलेले आहेत, आपल्याकडे मात्र फक्त 2 तास उरलेत आणि 2 तासामध्ये आपल्याला अजून सुद्धा 2 सामने खेळवायचे आहेत. 19 चेंडू शिल्लक आहे, 53 धावांची गरज आणि हॅट्रिक चेंडू आणि इथे मात्र हॅट्रिक होणार नाहीये आणि इथे मात्र 6 धावा मिळतील त्या फलंदाज. जायचंय मैदानामध्ये. मी मगाशीच म्हटलं होतं 2 ओव्हर झाल्यानंतर पाणी घेऊन जायचं होतं. जय हनुमान क्रिकेट क्लब धुळवट आयोजित कुते भावकी चषक 2022 पर्व पहिलं. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे. 50,000 व आकर्षक चषक. 20 धावा झालेल्या आहेत आणि 18 चेंडू आणि 47 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 18 चेंडू 47 धावा, 47 धावा, 18 चेंडू शिल्लक मात्र इथे एक आहे आणि आपण पाहते तर जतीनच्या बॅटिंग मधून आलेला हा एक मोमेंटन देणारा 6 धावा मी म्हणेन संजीवनी देणारा हा षटकार असेल. कारण जिथे धावा सुकवल्या होत्या हॅट्रिकवर होता आणि तिथे मात्र हॅट्रिक झाली नाही परंतु मोलाच्या 6 धावा मिळतील त्या शू या संघाला. 18 चेंडू आणि 47 धावांची मात्र गरज असेल विजयासाठी. एजंतर आपण पाहतो तर पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. योग 11 उरण विपक्ष जय भवानी कुहिरे. या 2 बलाढ्य संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. दोन्ही संघाचे आपण पाहते संघाने स्वप्न पाहिलंय की या भावकी चषकामध्ये आपल्याला नक्कीच बक्षीस पात्र व्हायचंय परंतु इथे संघर्ष करावा लागेल कारण या 8 संघाने मात्र स्वप्न पाहिले आणि आपण पाहते तिसऱ्या फेरीमध्ये जर आपण पाहतो तर स्वप्नील बीट्स नागुटने हशिवरे संघ हा अंतिम 3 मध्ये गेलेला आहे आणि मात्र तो वाट पाहते की शेवटचा सामना खेळण्यासाठी 2 हातकण्यासाठी कोण येणार आपल्या सोबत. त्यासाठी ही मात्र संघर्ष करावा लागेल. इथे
जरा मॅच फास्ट घ्यायची आर के गोरडी संघ, विनंती असेल. आपल्या खातीर आम्ही 5-5 ओव्हरच्या मॅची ठेवलेल्या आहे, कारण चांगला मैदान आहे आणि 5 ओव्हरच्या मॅची होणं खूप अपेक्षित होत्या. त्यासाठी आम्ही घेतो. विनंती असेल की आपण वेल घ्यायचं नाही. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं आणि गोलंदाज येते प्रजेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि आता मात्र शुभम आणि जतीन ही जोडी मैदान. जतीनने आपण घासे आणि आपण पाहतो शुभ चेंडू प्रहार केला होता. मुलाच्या 6 धावा त्याला मिळाल्यात आणि त्याच्या संघाला, पण इथे अजून सुद्धा लक्ष आहे तो 47 धावांचा. 18 चेंडू आणि 47 धावा. इथे मात्र मोठा फटका मारचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील मात्र चेंडू हा वाईट असेल. 1 धाव मात्र इथे मिळेल. अवंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या इथे मात्र 21 धावा. 21 धावा इथे झालेल्या आहेत. अजून सुद्धा 18 चेंडू आणि 46 धावांची मात्र गरज आहे. ते वैरेश्वर शिव या संघाला. शिव संघाला मात्र शुभम मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत चिंता करायची काही गरज नाही. चिंता मात्र करावी लागेल ती आर के गौड या संघाला, कारण दक्षाचे पंच आपण पाहते अपील केली होती. अभि मेहतर आहे विकेटच्या पाठी आणि पूर्णपणे मॅच आपण पाहते घेऊन जायत असतो. अभि मेहतर अपील केली होती. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं प्रजेश याने. बॅट आणि चेंडूचा काही संबंध नाही, संपर्क नाही, परंतु असं वाटलं होतं अभिला कुठेतरी थोडासा संपर्क झाला. त्याला माहिती आहे या विकेटचं काय महत्व आहे, कारण शुभम ज्याने पहिल्या चेंडूवर आपलं अकाउंट 6 धावेने ओपन केलं होतं. 17 चेंडू आणि 46 धावांची मात्र अजून सुद्धा गरज असेल ते शिव सांगाला. आणि इथे मात्र नक्कीच बॅटची लागेल. चेंडू जाईल फर्स्ट स्लिप मध्ये. 1 धाव मात्र मिळेल शुभमला, 1 धाव मिळेल संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होती ती आमचे स्कोरर दीपेश आम्हाला सांगितले की धावा झाल्या त्या 22 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या झाली. ते 67 धावांचं मात्र इथे पाठला केला जातोय. अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर समीकरणचा जर विचार केला तर 16 चेंडू आणि 45 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 45 म्हटलं तर जर्सी नंबर रोहित शर्मा ज्याने आपण पाहते थोडस नाराज केलेला आहे. अकाउंट ओपन केले, 7 मॅचेस झालेले आहेत अकाउंट ओपन केले, परंतु भाईजान पहा ज्या संघाकडे 5 फायनली आहेत त्या संघाने अकाउंट सुद्धा ओपन केलेलं नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत असतात. रेकॉर्ड खूप महत्वाचे असतात आणि त्याच दरम्यान देखना स्ट्रोक आणि इथे मात्र धरतीला दान केला जाईल. ही कॅच होती काही मॅच येणारा वेळच सांगेल आणि इथे मात्र पंचांचा इशारा काय असेल तर मात्र शुभमला इथे परतावा लागेल. 1 धाव जरूर मिळेल. कदाचित जतीन बाद झाला असता, झेल पकडला असता, परंतु आपण पहा निसर्गाचा ते देणंच तसं आहे. शुभमला मात्र इथे परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. जतीनला जीवनदान, परंतु शुभमला इथे मात्र आत्महत्या करावी लागली दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये. 15 चेंडू शिल्लक आहे, 44 धावांची अजून गरज आहे. आणि नवीन फलंदाज नेट नंबर 5 वर अंकित भोईर जातोय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला असेल. आता मात्र पूर्ण जबाबदारी असेल जतीनच्या खांद्यावर, कारण 44 धावा इथे. पुन्हा एकदा मोठा फटका फसतो. चेंडू हवेत. शुभम आणि इथे मात्र शुभम कोणती चुकी करत नाही, सुरक्षित हातामध्ये झेल जातोय आणि फलंदाज जतीनला सुद्धा परतावा लागेल. डीजे पडझड पाहायला मिळते. खराब परिस्थिती आणि मराठीमध्ये मन आहे भाईजान, घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात आणि खऱ्या अर्थाने थोडासा संकट मोर्चा आता बनावा लागेल जाणाऱ्या फलंदाजाला, कारण अजून सुद्धा मॅच आपण पाहिली ना तर ऑन मॅच आहे. मॅच अजून पाहिजे तर दोन्ही बाजूने आहे, कारण 14 चेंडू शिल्लक आहेत, 44 धावांची अजून सुद्धा गरज आहे. त्याच्यामुळे मॅचचं पारडं अजून सुद्धा आपण पाहिजे दोन्ही साईडने समान आहे. नवीन फलंदाज युनाइट नंबर 6 वर जाते रुपेश वर जबाबदारी असेल रुपेश. आणि आता आपण जर पाहिलं ना तर रुपेश आणि अंकित ही जोडी मैदानात असेल. स्ट्राईकला आपण पाहते तर आता मात्र रुपेश असेल, कारण या स्पर्धेचा नियम आहे आणि खऱ्या अर्थाने नियम आता सर्वांनाच या नियमची अंमलबजावणी करायला लागणार आहे. थोडंसं आपण पाहते काहीचे सीझन संपलेला आहे, काही असोसिएशनच्या मॅचेस सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहते तर या कृती भावकीने कुठेतरी निर्णय घेतला, मॅचेस झालेले आहेत. कुठेतरी या मॅचचा आनंद घेऊ आणि एक मोठी स्पर्धा आपल्या माध्यमातून ठेवून देऊ आणि त्याच्यानंतर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जर यांनी स्पर्धा ठेवली नसती तर हा
भव्यदिव्य आपल्यामध्ये चषक त्यानंतर हा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळाला नसता. पण ते पाहूया खऱ्या अर्थाने या चषकामध्ये बाजी कोण मारणार. परंतु आज पहिला दिवस 14 चेंडू शिल्लक आहे, 44 धावांची गरज आहे. संकटामध्ये सापडलाय तो फलंदाजी करणारा शिवसंघ आणि इथे मात्र संकट मोर्चा बनावा लागेल. पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू होता. चेंडू आपण पाहते ऑन साईडला जाईल, एकदा मध्ये खराब फिल्डिंग आणि इथे मात्र आपण पाहते तर बरेच पुढे गेल्यानंतर मानस होतं धाव घ्यायची काय नाही घ्यायची. नक्की थोडस एकच धाव मात्र इथे मिळेल, कारण मनामध्ये दुविधा होती धाव पूर्ण होईल का नाही, कारण आधीच आपले विकेट गेले आहेत. एक धाव जरी इथे मिळेल, धावसंख्या एकनी वाढत, धावसंख्या होती ती 24 धावा इथे झालेली आहे. 13 चेंडू शिल्लक आहे, 43 धावांची अंश गरज आहे. 13 चेंडू 43 धावा. या ओव्हर मधील मात्र शेवटचा अंतिम चेंडू असेल. प्रजेश मात्र इथे गोलंदाजी करतोय, एक ठिचून गोलंदाजी आपण म्हणूया, त्याचा मारा मात्र इथे करतोय, टिकट माराची गोलंदाजी. ओहो, पुन्हा एकदा आपण पाहते तर ऑन साईडला चेंडू जाईल, एक धाव मात्र इथे मिळेल. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, परंतु इथे मात्र आपण पाहते तर एकच धाव समाधान मानावं लागेल. पहा, आणि इथे मात्र एक धाव, धावसंख्या एकने वाढेल. येणारी धाव खूप महत्वाची आहे, मध्ये सिंगल आहे, डबल आहे, एक एक धाव खूप महत्वाची आहे विजयासाठी. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर दीपेश सांगते की धावा त्या मात्र 25 धावा इथे झालेत. 12 चेंडू शिल्लक आहेत, 42 धावांची गरज आहे. पर ओव्हर मध्ये मात्र ते 21 धावा बनवायचे, म्हणजे पर ओव्हर मध्ये 21 धावा म्हटलं तर 6 चेंडू मध्ये 3 षटकार तुम्हाला लागवायचेच आहेत आणि ते मात्र तुम्हाला शोधायला लागेल. परंतु गोलंदाज आपण पाहतो तर पुन्हा एकदा सौजन्याकडे विश्वास दाखवला, ज्याने दुसरं शतक घेतला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघाडी चौथं शतक मात्र घेऊन येते सौजन्य. 12 चेंडू आणि 42 धावा, मोठं आव्हान आहे भाईजान, परंतु क्रिकेट म्हणतात ना अनिश्चित केला आहे. या ओव्हर मध्ये कमीत कमी 4 षटकार येणं अपेक्षित असेल शिवसंघाकडून. आणि नक्कीच आपण पाहते अंकित हा आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आता मात्र आक्रमकता दाखवावं लागेल, अभि नाही तो कभी नाही, कारण वेळ निघून जायच्या आधीच मात्र इथे समाचार घ्यावा लागेल आणि जी आक्रमकता आहे त्याचा वापर मात्र करावे लागेल. ज्या तलवारीमध्ये जी धार आहे ना ती तुम्हाला आता दाखवावी लागेल, कारण तुमच्या संघाला तुमची गरज आहे. जिथे 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. सौजन्य आपण पाहतो तर नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे आणि एक दर्जेदार गोलंदाजी आपण मागच्या ओव्हर मध्ये पाहिले. पुन्हा एकदा आपण पाहते सरळ बेटने केला फटका, चेंडू आपण पाहते डीप लॉंग ऑफ मध्ये येईल. इथे मात्र सनी जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत मात्र इथे 2 धावा जरूर मिळतील. 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती मात्र इथे 27 धावा. 11 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. इथे मात्र जर षटकार चौकार आले नाही तरी मात्र मॅच जाईल मी मध्ये भरेश्वर शिवसंघाकडून, कारण इथे चौकार षटकांची गरज आहे. कारण पर ओव्हर मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत, त्याच्यामुळे षटकार आणि चौकार तुम्हाला येणं अपेक्षित आहे. आणि या ओव्हर मध्ये जर 20 ते 15 धावा आले तर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला जाते. परंतु सौजन्य सुद्धा आपण पाहते तर गतीमध्ये सातत्याने प्रयत्न करतोय, कधी फास्ट कधी स्लो, कारण गोलंदाजाला माहिती आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत, 39 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 10 चेंडू आणि 39 धावा, 67 धावांचा मात्र पाठलाग केला जाते. मेहनत तर मात्र करावी लागेल. 39 धावा करायच्या आहेत, घाम तर तुम्हाला घालावाच लागेल, कारण भावकी चषक 2022 या स्पर्धेचा प्रथम क्रमांक आहे 50,000, द्वितीय क्रमांक 25, तृतीय क्रमांक 15 आणि आकर्षक चषक, तसेच उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज मालिकावीरच्या स्वचषक आहेत. तसेच प्रत्येक गावातील आणि त्यांच्या महत्वाची व्यक्ती यांचा आपण पाहते सन्मान चिन्ह मायाची शाल देऊन सर्वांचा आपण पाहते तर आज सत्कार सुद्धा केले गेले. 9 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे आणि असं वाटतं की इथे मात्र धावा सुकण्याचं काम केलं गेले आणि कुठेतरी असं वाटतं की आता मात्र फलंदाजी करण्यास संघाच्या हातामधून हळूहळू का होईना मॅच मात्र कुठेतरी सुटते का असं मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर लगावला, चेंडू मात्र नो मॅन्स लँड्स मध्ये पडेल, यात मात्र कोणती शंका नाही. एक धाव तर मात्र इथे कंप्लीट केली गेली. 2 धावा इथे मिळतील आणि 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 30 धावा इथे झालेल्या आहेत. अजून सुद्धा आपण पाहतो 8 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. अर्धा मकान कापलंय, परंतु ते कापण्यासाठी आपण पाहते तब्बल 22 चेंडूचा इथे वापर केला गेलाय आणि मात्र 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज आहे. जर 30 धावांसाठी जर 22 चेंडूचा वापर केला तर 8 चेंडू मध्ये 30 धावा मात्र इथे तुम्हाला खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी अशी इरादे पाहिजे. त्या दरम्यान चेंडू 1 बाउंस सीमा पार मिळतील 4, संजीवनी देणारा चौकार. एक चेंडू शिल्लक आहे आणि अजून सुद्धा 33 धावांची गरज आहे. शेवटची चेंडू शिल्लक असेल आणि 33 धावांची गरज आहे.
पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता, चेंडू आपण पाहते ऑन साईडला जाईल, एक धाव जरूर मिळेल आणि एक या धाव संख्येने मात्र आपण पाहते चौथं शतक मात्र इथे समाप्त होते. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र 32 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 32 धावा. मी म्हटलं होतं मागाशी दीपेश, ज्या चुका केल्या होत्या ना त्या धावा मात्र कुठेतरी आता अंगलट येणार का फलंदाजी करण्यास सांगाल, हेच मात्र पाहावं लागेल. जर झेल पकडले असते तर कदाचित 22 ते 20 धावा मात्र रोखल्या गेल्या असत्या आणि कदाचित आपण पाहते तर मात्र इथे आर के गौड या संघाला सुद्धा पराभव स्वीकारावा लागला. परंतु जिथे चुक्या केल्या आणि तिथे मात्र आपण पाहते तर चांगल्या धावा घेतल्या, चांगले फटके मात्र चॉईस केले. ते आर के गौड या संघाने तब्बल 66 धावा बनवलेल्या आहेत आणि आता मात्र 6 चेंडू आणि 32 धावांची गरज असताना गोलंदाज येतोय. शेवटचा आणि अंतिम पर्याय हर्ष. आता हर्षच्या अकाउंट मध्ये तब्बल आपण पाहिलं तर 32 धावा आहेत, त्याच्यामुळे चिंता करायची काही गरज नाही. परंतु इथे आता मात्र चिंता करावी लागेल. 6 चेंडू मध्ये 6 षटकार, 6 चेंडू मध्ये 6 षटकार, इतिहास बनवला जाणार का? आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये असे इतिहास बनलेले आहेत. 6 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. उरण संघाने टॉस जिंकलाय, लगेच हा सामना होता आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. योग 11 उरण या संघाने क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे आणि 25 मिनिटांमध्ये विनिंग संपवायची आहे. आणि इथे मात्र आपण पाहते तर 5 चेंडू आणि इथे मात्र 32 धावांची गरज आहे. पूर्णपणे मॅच आता आपण म्हणूया की आर के गौलवाडी सांगायचं थोडंसं मी म्हणेन पारडा तर जड आहे, कारण 5 चेंडू आणि 32 धावांची मात्र गरज आहे. जरी 5 षटकार आले तरी सुद्धा 2 धावा कुठेतरी शोधावा लागतील. परंतु हर्ष मात्र इथे गोलंदाजी करतोय. मॅच अजून सुद्धा ऑन आहे आणि इथे मात्र देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणि मात्र या चेंडूवर मात्र किती धावा, तर पंचांचा इशारा असेल तर पाहूया. खूप महत्वाच्या धावा असणार आहेत आणि पंच आम्हाला कळवतील की धावा. डीजे 1 मिनिट, धावा आपल्याकडे आलेल्या नाहीत आणि या 6 धावा आणि नक्कीच धावा. चार चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 26 धावा. मी म्हटलं होतं मॅच अजून सुद्धा ऑन आहे, कारण शिवसंघ सुद्धा या मॅच मध्ये, परंतु इथे षटकारांची भाषा बॉलर आणि आता मात्र पूर्णपणे या मॅचचे चित्र बदललंय, कारण 3 चेंडू आणि 26 धावा. कुठेतरी आपण पाहिलं तर ज्या चुक्या केल्या होत्या त्याच मात्र कुठेतरी आपल्याला महागात पडल्या, त्याच चुका कुठेतरी अंगलट आल्या असं आपण म्हणूया पेशवर शिवसंघाला. कारण जर आम्ही म्हणतो की क्रिकेटमध्ये फिल्डिंग खूप महत्वाची आहे. तुमच्याकडे 80 धावा असतील नंतर तुमच्याकडे फिल्डिंग नसेल तर समोरचा संघ 80 धावा सुद्धा सहज करू शकतो. आणि जर तुमची फिल्डिंग चांगली असेल तर तुम्हाला 40 धावा बनवण्यापासून सुद्धा समोरचा संघ दूर ठेवू शकतो. आता मात्र पूर्ण फक्त पेपर रंगवायचं कामच राहिलं इथे, कारण 2 चेंडू आणि मात्र 25 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना विनंती असेल उरण आणि कुहिरे आपले प्लेविंग लिस्ट द्या आपण द्यायची आहे. 2 चेंडू आणि मात्र 25 धावांची गरज आहे. आणि पूर्णपणे आता फलंदाज मात्र इथे बाद होईल. पंचांचा इशारा देऊन फलंदाज बाद. 1 चेंडू शिल्लक आहे आणि मात्र 25 धावांची गरज आहे. कुठेतरी आपण पाहते तर हा सामना आर के गौळे संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकला गेलाय. पूर्णपणे पारड जड झालेला आहे. जिथे 66 धावांचं पाठलं केलं. सुरुवात मात्र चांगली झाली होती, षटकाराने सुरुवात केली, परंतु जिथे शेवट मात्र गोड व्हायला पाहिजे होतं तिथे मध्ये, कारण सौजन्याने आपण पाहतो तर चांगली गोलंदाजी केली आणि पूर्णपणे रोख लावलं धावांवर, हे सुद्धा आपण पाहिलं गेलं. एक चेंडू आणि 25 धावांची मात्र गरज आहे. पूर्णपणे मॅचचं चित्र बदललंय आणि इथे मात्र आपण पाहतो पंचांचा रेषेत 9 चेंडू आहे. 1 चेंडू आणि मात्र 24 धावांची गरज असेल. फ्री हिटचा चेंडू असेल, वेल निघून गेलेले आहे. जर कदाचित चेंडू पहिले असे आले असते तर मॅचचा रंग बदलला असता, परंतु मॅच पूर्णपणे बदललेला आहे. फ्री हिटची संधी आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो रनवे मध्ये काहीतरी अडथळा येतोय, काहीतरी वेगळा चेंडू टाकायचा प्रयत्न असेल, कारण हर्षला माहिती मॅच आपल्या बाजूने जरूर झुकलेली आहे. आणि इथे मात्र आर के गौळे संघ विजय होते. विजय संघाचे अभिनंदन, तसेच हारले संघाचे सुद्धा अभिनंदन. आणि चला लगेच योग 11 उरण. ओके, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि 25 मिनिटांमध्ये आपण आपल्या विनिंग मात्र इथे समाप्ती करायची आहे. आणि कुहिरे या संघाला विनंती असेल की आपण फटाफट पर्यंत पाठवायचं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आपण पाहतोय तर 66 धावा होत्या आणि त्याच्यामध्ये जर सिंहाचा वाटा आणि खारीचा वाटा जर कोणी उचलला असेल 9 चेंडू आणि 27 धावांची एक जबरदस्त खेळी करणारा अभि मेहतर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभि मेहतर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने 27 धावांचं योगदान त्याच्या संघासाठी आपण पाहिलं आणि तिथे मात्र चांगली गोलंदाजी केली होती, त्याला साथ सुद्धा दिली गोलंदाज आपण पाहते. मग सौजन्य असेल, त्यानंतर सनी असेल, हर्षल असेल, चांगली गोलंदाजी केली होती. आणि आता मात्र पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहणार आहोत. योग 11 उरण विपक्ष जय भवानी कुहिरे या दोन संघांमध्ये सामना हा 25 मिनिटांमध्ये संपत आहे. येणाऱ्या 5 षटकांमध्ये काय घडेल आणि काय